श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जून वार बुधवार आणि या दिवशी आलेले ज्येष्ठ अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते. प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या, निर्जला अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते. आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ अमावस्येला दान केल्याने पितृदोषाचे परिणाम कमी होतात. याशिवाय ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नदीमध्ये स्नान करावे. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपलं शरीर पवित्र होतं. तसेच या दिवशी गाय, कावळे आणि कुत्रा यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होते आणि म्हणून या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी सेवा किंवा उपाय केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला सकाळी इथे लावा फक्त एक दिवा. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. गरिबी संपेल. घरामध्ये चहूबाजूंनी पैसा येऊ लागेल. तर असा हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेस लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर या एका ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे. अमावस्येच्या दिवशी हा दिवा लावण्याला विशेष महत्त्व आहे. दिव्याला धार्मिक दृष्टीने खूप महत्त्व आहे. आपण कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करतो तर ती दिव्यानेच करत असतो. दिवा हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देत असतो. असे मानले जाते की या दिवशी आपण जर हा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ जाते. दिव्याचा प्रकाश हा देवाच्या अस्तित्वाचे आणि त्याच्या शक्तीचे स्मरण करून देते. दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि अमावस्या तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी हा दिवा लावला तर आपल्या मनाला शांती व समाधान मिळते. घरातील प्रखर पितृदोष दूर होतो. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल, तसेच तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा येत नसेल, पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील, तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची. धूप दीप ओवाळून वातावरण शुद्ध करायचं
आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे। मातीची पणती जेव्हा घ्याल तेव्हा ती खराब झालेली किंवा कुठे तुटलेली फुटलेली नसावी। त्यानंतर तुम्हाला या पणतीमध्ये शुद्ध गाईचे तूप घालायचे आहे। त्यानंतर दुहेरी एक अशी कापसाची वात तयार करायची आहे। ही वात जी आहे ती आपल्याला लाल कलरची बनवायची आहे, त्यामुळे त्याला कुंकू लावून ती लाल करावी, किंवा तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा असेल तर त्यापासून देखील तुम्ही वात बनवू शकता। यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे केसर टाकायचे आहे। केसर नसेल तर थोडीशी हळद टाकायची आहे। एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये, आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा लावल्यानंतर त्याला हळदी कुंकू धूप दीप ओवाळून घ्यायचा। दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचे आहे। तुमच्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। या ईशान्य कोपऱ्यामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती आहे ती ईशान्य दिशेकडूनच येते। म्हणून अमावस्येला या ठिकाणी दिवा लावल्याने आपल्या घरातील अनेक अडचणींसोबत इतर अडचणी देखील दूर होतात। हा दिवा जर तुम्ही सकाळी लावला तर कमीत कमी तुम्ही तो 12 वाजेपर्यंत तेजत राहील याची काळजी घ्यायची आहे। दिवा हा 3 ते 4 तास चालू राहील एवढं तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता। तसेच या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर तिथे तुम्हाला 5 दिवे आवर्जून लावायचे आहेत। वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही हे दिवे सोडले तरी देखील चालेल। त्यानंतर 5 फुलं देखील तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहेत। यामुळे कालसर्पदोष, पितृदोष जे दूर होतात आणि या दोषांपासून होणारा त्रास कमी होतो। आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावस्येला वाहत्या पाण्यामध्ये 5 दिवे आणि 5 फुले अर्पण करावे असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे। तर हा उपाय देखील तुम्ही करू शकता। तुमच्या घराजवळ नदी वगैरे असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा। तसेच जर तुम्हाला सतत शत्रूंचा त्रास होत असेल, शत्रू गुपित असेल, शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर असा शत्रू दोष, शत्रू त्रास दूर करण्यासाठी या दिवशी तुम्हाला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून त्या वृक्षाखाली एक दिवा लावायचा आहे। तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतात। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर शत्रूंचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही या अमावस्येला हा उपाय करू शकता। अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आपल्याला उद्याच्या ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।